झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत। राणे यांनी कोकणामध्ये स्वबळाचा नारा दिलाय आणि यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आलेला आहे। नितेश राणे यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेनेची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे। पाहूयात। प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली की आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्या, पक्ष उभा राहतो। आगामी निवडणुकीसाठी नितेश राणेंनी कोकणात स्वबळाचा नारा दिलाय। टू द पॉइंट मुलाखतीमधून नितेश राणेंनी स्वबळासंदर्भात आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे। कोकणात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद सारखीच आहे, त्यामुळे एकत्र निवडणूक लढवल्यास कोकणात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे। या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, म्हणूनच कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। स्वबळाचा नारा कोकणातनं सगळ्यात पहिले आम्हाला ऐकायला लागलं, जिथे काय ज्या थोडंफार ठिकाणी की भाजप इथे स्वबळावरती लढेल तिथे चांगली गोष्ट आहे। बघा, चांगला प्रश्न आहे, तुम्ही टेक्निकली समजून घ्या। आज शिवसेना असो, भाजप असो, सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, आमच्या सगळ्यांची तुल्यबळ ताकद आहे। दोघांची अगर तुल्यबळ ताकद अगर कमलेशजी असेल आणि आम्हाला अगर युती करायची अगर वेळ असेल, तर तुम्ही विचार करा बंडखोरी किती होणार। प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला आज उभं राहण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न आहे, प्रत्येकाला वाटतं की आणि दुसरा मुद्दा म्हणून युती न करणं हे दोघांच्या हिताचं आहे। शेवटी निर्णय अंतिम निर्णय वरचेच घेणार, पण हिताचं कारण बंडखोरी होणार नाही। दरम्यान नितेश राणे यांचे बंधू आणि शिवसेना नेते निलेश राणे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे। आम्हाला हे आव्हान वाटत नाही, त्यांची स्वबळाची तयारी असेल तर आम्ही देखील तयार आहोत, असं निलेश राणे यांनी म्हटलंय। मी स्वतः केले, उदयजी सामंत यांनी केलं, दीपकजी केसरकर यांनी युती व्हावी म्हणून प्रयत्न केले, आम्ही शिवसेनेतून प्रयत्न केले, पण सातत्याने मित्रपक्षाकडून आम्ही स्वबळावर लढणार असं त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या प्रेसमध्ये सातत्याने सांगत ते आले, म्हणून आता काय पर्याय नाही। आता परवा मी सांगितलं की आता स्वबळावर तर स्वबळावर आमची ताकद आहे, तयारी आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीनं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। नितेश राणे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर राजकीय वर्तुळातनं अनेक प्रतिक्रिया समोर आल्या। राणे बंधू कधीच कार्यकर्त्यांसाठी नसतात, ते केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात। राणे बंधूंनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय असा आरोप वैभव नाईकांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी युती होणार नाही म्हणून दोन्ही राणे बंधूंनी जाहीर केलं आहे। खरं तर राणे बंधू हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नसतातच, ते स्वतःच्या स्वार्थाचा नेहमीच विचार करत असतात, हे या निमित्ताने दिसून आलेलं आहे। ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजप म्हणून एकत्र येऊन यांना दोघांना निवडून दिलं, त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं, आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी, स्वतःला पद मिळण्यासाठी, ज्यांना मंत्रिपदाच्या टिकवण्यासाठी आणि जे स्वतः मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत ते टिकवण्यासाठी खरं तर हा युती न करण्याचा त्यांचा निर्णय आहे। नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षानं शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। ही भाजपची वृत्ती आहे, जिथे स्वार्थ तिथे एकटे लढतात। आता तरी आम्हाला सोडून गेलेल्या लोकांना कळलं असेल, असा टोला शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावलाय। ते आता त्यांचे रोज आहे, रोज देवेंद्रजी वेगळं बोलतात, आम्ही एवढ्या ठिकाणी, म्हणजे जिथं स्वार्थ आहे तिथे एकत्र राहायचं, जिथं स्वार्थ स्वतःची ताकद आहे तिथे एकट्यानं राहायची, भाजपाची नीती आहे। मला वाटतं आता गद्दारी केल्यानंतर आमच्यातून गेलेल्या लोकांना या गोष्टी चांगल्या लक्षात येत असं, म्हणून रोज रोज दिल्लीला जावं लागतं। आणि त्याच्यामुळे नितेश राणे काय बोलतात, अन्य काय बोलतात, भारतीय जनता पार्टी ठरवून बोलत असतात। नितेश राणे काय मनाने बोलत नाही, ठरवून एक वातावरण निर्मिती करायची, बाजूच्या दुसऱ्याला दूर करायचं, ही मला वाटतं भारतीय जनता पार्टी जरा सोची समजी नीती असते। कोकणात भाजप आणि शिवसेनेची सध्या तुल्यबळ ताकद आहे, त्यामुळं बंडखोरी टाळण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे असा दावा नितेश राणे यांचा आहे। मात्र आता विरोधकांनी यावरूनच त्यांना धारेवर धरलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत नितेश राणे यांनी कोकणात स्वबळाचा नारा दिलाय, त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात टू द पॉइंटमुळे वेगळ्या चर्चेला तोंड फुटलंय। यावर आता कोकणात शिंदेंच्या शिवसेनेकडनं काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।